पर्यावरणीय संवर्धन याच्यामध्ये आपण पर्यावरण संवर्धनाची गरज हा मुद्दा बघतोय. विकसित, अविकसित आणि विकसनशील देश जे आहे यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण याची जाणीव जागृती निर्माण झालेली आहे. प्रत्येक देशाने पर्यावरणासंबंधी काही कायदे केलेले, त्या कायद्यांचं लोक पालन करतायत. नाही म्हटलं तरी सगळीकडे पर्यावरण संवर्धनाची जी गरज आहे ही गरज सर्वांच्या मनात निर्माण झालेली आहे. आपण देखील काय करायचंय तर हे पर्यावरण संवर्धनाची गरज आणि ही पर्यावरण संवर्धनाची गरज का निर्माण झालेली याचे एकूण 8 मुद्दे या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. तर या 8 मुद्द्यांचं मुलं आणि मुली हे मिळून काय करणार आहोत, आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, पहिला मुद्दा सांगायचा आहे पर्यावरण संवर्धनाची गरज. या कोण भाग घेते बघा, पर्यावरण संवर्धनाची गरज. नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यासाठी. आता थोडस इकडे आल्यानंतर इकडे उभं राहायचं, बघते तुझी पाठ नाहीत बघ. सांग आता पहिला मुद्दा सांग. नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यासाठी. नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यासाठी. बघा मी छान सांगितलं उत्तर, नैसर्गिक साधन संपत्ती आता मी फक्त काय करते, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येते नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन. ठीक आहे, जातो. आता इकडून मुलींच्या कडून एखादी येऊ देत मुलगी. निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी. बरोबर आहे, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी. निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी. पाणी संवर्धन. बघा मी सांगितलंय पाणी संवर्धन. छान, पाणी संवर्धन. पुढे एकदा मुलीच्या तोंड. बघा, मानवी आरोग्याचे संरक्षण. मानवी आरोग्याचे बघा, इथे एकूण 4 मुद्दे झाले. आता 5वा मुद्दा. या इकडं 5वा मुद्दा सांगायचा तुम्ही. जैवविविधतेचे संरक्षण. बरोबर आहे, जैवविविधतेचे संरक्षण. छान सांगितलं. बघा, 5वा मुद्दा सांगितलाय जैवविविधतेचे संरक्षण. आता 6वा मुद्दा सांगायचा आहे. चला. हवामान बदलावर नियंत्रण. बरोबर आहे, हवामान बदलावर नियंत्रण. हवामान बदलावर. बघा, एक एक मुद्दे जे आहेत ते मुद्दे यामुळे तुमचे काय होत आहेत, परफेक्ट होत आहेत. या ठिकाणी काय होत आहेत, तुमचे एक एक मुद्दे परफेक्ट होत आहेत. एकूण किती मुद्दे झाले बघा आतापर्यंत. आता 7वा मुद्दा. चला या 7वा मुद्दा सांगण्याकरता या ठिकाणी या तुम्ही. वनांचे संरक्षण.
बरोबर आहे, जाता की वनांचे संरक्षण. आणि त्यानंतर शेवटचा 8वा मुद्दा, भरपूर मुद्दे, पण आपण काय करायचे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक काय करायचे, लक्षात ठेवायचे. कोण येते आता इकडून? प्रदूषणाचे नियंत्रण. प्रदूषणाचे नियंत्रण. प्रदूषण कोणकोणत्या प्रकारचे आहेत? प्रदूषणाचे प्रकार पाहिजे. हवा, जमीन, पाणी. बरोबर आहे, हवा, जमीन, पाणी, ध्वनी याचं देखील प्रदूषण होतं. बरोबर, जवळजवळ. म्हणजे इथं जो मुद्दा घेतला तो प्रदूषणाचे नियंत्रण. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन, एकूण 8 मुद्दे बघितले. ठीक आहे आता